नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण घरातील अवेलेबल साहित्यामध्ये मैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.5 कप बारीक साखर घेतलेली आहे। आपल्याला 1.5 कप साखर लागणार आहे। 2 चमचे खाण्याचं तेल आहे, 1 कप साजूक तूप आहे आणि 1 कप मी बेसन पीठ घेतलेला आहे आणि थोडासा आपल्याला फूड कलर इथे वापरायचा आहे। चला मग सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण बेसन पीठ स्वच्छ असं चाळून घेऊया। मैसूर पाक बनवताना ही प्रोसेस अगदी महत्त्वाची असते। इथे मी घरातलंच बेसन पीठ वापरलेलं आहे। तुम्ही हवं तर विकतचं बेसन पीठ वापरलं तरी चालेल। आता आपण हे बेसन पीठ पूर्णपणे चाळून घेऊया। इथे आपलं बेसन पीठ पूर्णपणे चाळून झालेलं आहे। आता हे चाळून झालेलं बेसन पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की जे आपण तूप घेतलं होतं त्यातील 2 चमचे तूप आपल्याला या पॅनमध्ये घालून घ्यायचे। तूप संपूर्णपणे वितळलं की आता यामध्ये आपण जे चाळलेलं बेसन पीठ होतं ते घालून खमंग वास येईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मंद गॅस करून आपल्याला हे बेसन पीठ 5 मिनिट असंच भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने बेसन पीठ जर भाजून घेतलं तर मैसूर पाक कच्चा लागत नाही, म्हणजे जरा पिठळ पिठळ लागतो तसं लागत नाही। इथे बघा संपूर्ण बेसन पीठ आपलं भाजून झालेलं आहे। आता हे भाजलेलं बेसन पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात। आता याच गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवून घ्यायची आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला जे आपण साखर 1.5 कप घेतली होती ती घालून घ्यायचे। इथे आपल्याला मैसूर पाक बनवण्यासाठी 1.5 कप साखरेचा पाक बनवून घ्यायचे। 1.5 कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप पाणी यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे आपला पाक पटकन तयार होईल। गॅस मी मोठाच केलेला आहे, म्हणजे पाकाला पटकन उकळी येईल आणि साखर संपूर्ण विरघळली जाईल। आता ही कढई आपण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देऊया। एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये राहिलेलं साजूक तूप घालून घेतलंय। यामध्ये जे आपण 2 चमचे खाण्याचं तेल घातलं होतं तेही घालून घ्यायचं आहे। आता हे संपूर्ण तूप वितळेल आणि हे गरम होईल इथपर्यंत आपल्याला गॅसवरती पातेले ठेवून द्यायचे। संपूर्णपणे हे वितळलं आणि थोडंसं गरम झालं की आपण हे पातेलंही पुन्हा बाजूला ठेवून देणार आहोत। आता गॅसवरती जी आपण पाकाची कढई ठेवली होती ती घेऊया। आपला पाक बघा एक तारी असा तयार झालेला आहे। अगदीच कडक पाक नाही करायचा आहे, हलका एक तार बनायला लागली की गॅस बंद करायचा आणि हा पाक आपण बाजूला काढून घ्यायचा। आता हा तयार झालेला पाक आपण जे बेसन पीठ मगाशी भाजून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घ्यायचा आणि यातील संपूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। इथे मला या पाकातील गुठळ्या फोडायला भरपूर वेळ लागला, त्यामुळे तुम्ही बेसन पीठ भाजल्यानंतर चाळूनच घ्या, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। इथे बघा मी अशा पद्धतीने सर्व गुठळ्या या पाकामध्ये एकसारख्या फोडून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये अगदी थोडासा आपण फूड कलर घालूया, मैसूर पाकला छान रंग येईल। हा फूड कलर आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात। आता गॅस चालू करूया आणि मंद गॅस करून आपण हे बेसन पीठ पाकामध्ये थोडा वेळ असंच भाजून घेऊयात। आता जे आपण मगाशी पातेल्यामध्ये तूप आणि तेल गरम करायला ठेवलं होतं त्याचाही गॅस चालू करून घेऊयात। या बेसन पिठाला बघा छान अशा उकळायला सुरुवात झालेली आहे। बेसन पीठ हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। तूप ज्या पातेल्यामध्ये आहे त्याचा गॅस चालूच आहे। आता आपण काय करूया, पळीच्या साह्याने गरम झालेले तूप या बेसन पिठाच्या पाकामध्ये घालून घ्यायचं आणि हे बेसन पीठ आपल्याला सतत हलवत राहायचे। जोपर्यंत याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला न थांबता कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचे आणि गरम तूप आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे। तूप गरम गरम घातल्यामुळे पाक पटकन असा जाळीदार तयार होतो आणि हे पीठ फुलून यायला मदत होते। व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं आपल्याला तूप घालत अशा पद्धतीने बघा कंटिन्यू हलवत हलवत हा मैसूर पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर मैसूर पाक तुम्ही बनवला तर तो जाळीदार तयार होतो। हा मैसूर पाक बनवण्यासाठी मला साधारण 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत। गरम गरम तूप घातल्यामुळे बघा छान असं याला जाळी पकडली जाते, पण आपल्याला हे बॅटर जोपर्यंत पॅन सोडत नाही, घट्टसर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे। आता हे राहिलेलं तूप बघा आपण थोडंसं घालून घेतलंय, तेही आपण पुन्हा एकदा यामध्ये मिक्स करून घेऊयात। याला बघा हळूहळू जाळी पकडायला सुरुवात झालेली आहे। शेवट आपण काय करणार आहोत, हे पीठ फुलून जास्त येण्यासाठी गॅस मोठा करायचा आणि राहिलेलं तूप जे होतं आपण ते घालून घ्यायचं आणि मंद गॅस करून हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। बघा इथे मी सुरुवातीलाच एका केकच्या टीनला बटर पेपर लावून ठेवलेला आहे। हे बॅटर आपलं जवळजवळ बघा तयार झालेलं आहे। पॅन संपूर्णपणे सोडत आहे। आता आपण गॅस मोठा करूया आणि अगदी थोडा वेळ असंच हलवत राहूया। याला बघा रंग छान आलेला आहे, खरपूस असा मैसूर पाक आपला तयार झालेला आहे। आता जो केकचा टीन आपण घेतलेला आहे त्यामध्ये हे तयार झालेलं बॅटर आपल्याला गरम आहे तोपर्यंतच घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण बॅटर यामध्ये घालून घेतलंय। या बॅटरला बघा अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूने प्रेस न करता खालच्या बाजूने याला आकार देऊन घ्यायचे।
वरच्या बाजूचं जर तुम्ही एकदम प्रेस केलं तर याची जाळी सुटणार नाही आणि मैसूर पाक आपला जाळीदार तयार होणार नाही. त्यासाठी हलगत हाताने आपल्याला हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. आता हे संपूर्ण आपल्याला थंड व्हायची वाट बघायचे. थंड होण्याआधी आपण यामध्ये थोडी रंगीत कलरची जी आपण घरी साखर खातो ती घालून घेऊयात. साखरेमुळे याला डेकोरेशन छान येईल. इथे मी जरा हिरवा कलर साखरेमध्ये मिक्स करून अशा पद्धतीने बघा यावरती घालून घेतलेला आहे. थोडा लाल कलर मी अशाच पद्धतीने घालून घेणार आहे, त्यामुळे मैसूर पाक दिसताना खूप छान दिसेल. आता आपण मैसूर पाक थंड होण्याआधीच कट करून घ्यायचे. लगेच बघा हा घट्टसर तयार होतो. मी केकच्या टीनमधून हा पाक अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपण पटकन सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊयात. गरम आहे तोपर्यंतच कट करायचा, म्हणजे छान असा आकार मध्ये कट करा येतो, नाहीतर याचा संपूर्ण चुरा तयार होतो. अशा पद्धतीने बघा संपूर्ण असा आपला मैसूर पाक जाळीदार आणि खरपूस असा खाण्यासाठी तयार झालेला आहे. दिसताना जेवढा सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना छान लागतो. अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.